2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरा असं सांगणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वास्तविक हा नैतिक अधिकारच नाही। कारण कोल्हापूर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई जाणवत असताना दुसरीकडे महापालिकेच्या बेफिकिरीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। कळंबा फिल्टर हाऊसमध्ये पाण्याचे फिल्टर बेड स्वच्छ करण्यासाठी रोज सुमारे 30,000 लिटर पाणी लागतं। हे पाणी वॉशआउट टँकमध्ये सोडण्यात येतं। या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी भरपूर पैसे खर्चून टँक आणि इतर साधनं उपलब्ध आहेत, पण त्याचा वापरच होत नाही। त्यामुळे हे पाणी कळंबा फिल्टर हाऊसमधून बाहेर पडून समोरच्या रस्त्यावर साचून राहतंय। पाण्याची अशी उधळपट्टी करताना महापालिका अधिकाऱ्यांना अजिबात चिंता किंवा शरम वाटत नाही। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1946 साली कळंबा फिल्टर हाऊसची निर्मिती झाली। इथल्या पाण्याचे फिल्टर बेड आणि इतर पाणी पुरवठ्याची साधनं स्वच्छ ठेवण्यासाठी रोज सुमारे 25 ते 30,000 लिटर पाणी वापरलं जाते। वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात यावं यासाठी लाखो रुपये खर्चून या फिल्टर हाऊसमध्ये टँक बांधण्यात आला। या टँकमध्ये दररोज सुमारे 30,000 लिटर वापरलेलं पाणी सोडलं जातं, मात्र या पाण्यावर प्रक्रियाच केली जात नाही। हे पाणी चक्क वॉलमधून बाहेर सोडलं जातं आणि संभाजीनगर चौक तसंच रिंग रोडवर पसरतं। आधीच इथल्या पाईपलाईनला वारंवार गळती लागते। त्यातून बाहेर पडलेलं पाणी आणि वॉशआउट टँकमधून आलेलं पाणी साचून राहिल्यानं या परिसरातील रस्ते वारंवार खराब होत आहेत। संभाजीनगर ते आयसोलेशन मार्गावरील निर्माण चौकाजवळ त्यातूनच अनेक खड्डे पडले आहेत। वास्तविक कळंबा फिल्टर हाऊसमधून पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये, यासाठी जल अभियंता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे। पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं कळंबा फिल्टर हाऊसकडे दुर्लक्ष आहे। रोज सुमारे 25 ते 30,000 लिटर पाणी वाया जात असल्याचं कळवूनही महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। कळंबा फिल्टर हाऊसमध्ये गेली कित्येक वर्ष वॉशआउटचं टँक इथे बांधण्यात आलेलं आहे। ते फिल्टर झालेलं जे वॉशआउटचं जे हे आहे पाणी आहे ते रियूज करून परत वापरात येत नाही। ते वापरात नाही येण्यामुळे ते पाणी ते रस्त्यावर वाहून जाते, त्यामुळे रस्ते खराब होतात आणि आधीच पाण्याची टंचाई कोल्हापूरला सातत्याने भेडसावत आहे। 1 लाख लिटर पाणी हे वाया जाते, म्हणजे एखाद्या नगराला पुरेल एवढं इथं पाणी हे वाया जाते आणि ह्याचा रियूज करावा अशी आम्ही मागणी सातत्याने आयुक्तांच्याकडे जलाभियंत्यांच्याकडे करत आहेत, पण त्याच्याकडे काहीच कार्यवाही होत नाही। लवकरात लवकर कार्यवाही व्हायला पाहिजे, नाहीतर अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही। एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असताना दुसरीकडे कळंबा फिल्टर हाऊसची सुद्धा मोठी दुरावस्था झाली आहे। 1946 साली बांधलेल्या कळंबा फिल्टर हाऊसच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्याचं सौजन्य महापालिकेनं दाखवलेलं नाही। त्यामुळे या इमारतीच्या छताचे ढपले पडतायत, दारं आणि खिडक्या मोडकळीस आल्या आहेत, अनेक काचा फुटल्या असून सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या फिल्टर हाऊसला कुठंही संरक्षक भिंत किंवा कंपाऊंडच नाही। त्यामुळे इथं दिवसासुद्धा मद्यपी आणि जुगारी व्यक्तींचा वावर असतो। या परिसरात दररोज ओल्या पार्ट्या होतात, पण त्यांना हटकणारं कोणी नाही। त्यामुळं पाण्यामध्ये कुणी काही मिसळलं, काही घातपात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय।